कॅप सामानकरी ठरते आनंद भोईर. इथे मात्र जागा बनवली, सफल झाले आणि सफल फटका येतोय या मॅचचा पहिला चौकार. यस डी सिरीज त्याने गाजवल्यात. नक्कीच पुढचा चेंडू इथे मात्र बॅकफुटवर जाऊन पंच केला, चेंडू सरळ निघत होता. एक्स्ट्रा करून रिझल्टला चांगली कामगिरी करावी लागेल. बघूया येतोय पुढचा चेंडू, मात्र पुन्हा खराब चेंडू. बॅक टू बॅक 3 इन अ रो चौकार यस उमेशने. बघूया पुढचा चेंडू पुन्हा राऊंड द विकेटने. इथे मात्र पुन्हा जागा बनवलाय, चेंडूला दिशा दिलाय, चेंडू फायनलच्या दिशेने येतो. या षटकातला चौथा चौकार. यस 7 धावांची गरज आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे वन्स बाउंड सीमा पार चौकार. आता फक्त 3 धावांची गरज असेल. विकेट टेकर गोलंदाज म्हणून मंगेश. आणि इथे मात्र उमेश बॅटचा पेस ओपन करत मॅचला करतोय फिनिश. वळी आपण मॅन ऑफ द मॅच कडे आणि मॅन ऑफ द मॅच. आणि इथे सरळ बॅटने चेंडूला फेकून दिले सरळ डाऊन द ग्राउंड षटकार. 11 रन्स ऑन द बोर्ड. आणि इथे बॅकफुटला जाऊन अप्रतिम शॉट सिलेक्शन, चेंडूला फेकून दिले सरळ डीप स्वीपर कव्हर रिजनच्या. अप्रतिम कामगिरी करताना पुढचा चेंडू. ओहो वाडा शॉट. बॅकफुटला जाऊन पॉपिन क्रीजचा यूज आणि कट शॉट इजाद केलाय. चेंडू सरळ जातोय जमिनीला गुदगुल्या करत. थोडेसे हावी होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अतिशय बरोबर आहे, हुकूमत गाजवत आहे ते गोलंदाजावरती. आणि हा सुद्धा चेंडू जातोय बाउंड्रीच्या आसपास, क्षेत्रक्षेत्रांचा पाठलाग करतोय. चेंडू जातोय जमिनीला गत आणि 4 रन्स केले. आणखी 4 धावांची भर पडते. आक्रमक असा फलंदाज आहे. दरम्यान पुढचा चेंडू. ओ यावेळेला टायमिंग बे मिस आलाय. फक्त या ठिकाणी टायमिंगचा उपयोग केला, दिशा देण्याचं काम केलं. दरम्यान उमेशसाठी पुढचा चेंडू. इथे फुलटॉस आहे आणि सरळ चेंडूला लॉंग लेग मध्ये एक्झिक्यूट केलाय. नो चान्स एनी फिल्डर चौकार. पंचांचे संख्या